नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सिगारेटवर कर आहे पण सिगारेटच नाही, हा कसला कारभार? शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह. युवकांना व्यसनमुक्तीचे आवाहन. सिगारेटसारख्या तंबाखूजन्य उत्पादनावर केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात कर आकारणी करून महसूल गोळा करतात. मात्र दुसरीकडे अनेक भागांमध्ये पानपट्ट्या, किरकोळ विक्री केंद्रे आणि लहान व्यावसायिकांवरील निर्बंधांमुळे सिगारेट सहज उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊन काही ठिकाणी 25 रुपयांची सिगारेट 40 रुपयांपर्यंत विकली जात असल्याचं चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते मोबिन शौकत मुल्ला आष्टेकर यांनी शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून एक छायाचित्र प्रसिद्ध केलं असून सिगारेटवर कर आहे पण सिगारेटच नाही, हा कसला कारभार, असा सवाल उपस्थित केला आहे. मोबिन मुल्ला यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा विषय व्यसनांचे समर्थन करण्यासाठी नसून शासनाच्या धोरणांतील विसंगती अधोरेखित करण्यासाठी आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याचा संदर्भ देत सांगितलं की महाविद्यालयीन जीवनात त्यांनी दारू, सिगारेट व इतर काही व्यसनांचा अनुभव घेतला आहे. मात्र कालांतराने या व्यसनांमुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते जर एखाद्या उत्पादनावर शासन अधिकृतपणे कर आकारत असेल, त्याची विक्री कायदेशीर मानत असेल आणि त्यातून महसूल मिळत असेल तर त्या उत्पादनाच्या विक्रीबाबत स्पष्ट आणि पारदर्शक धोरण असणं आवश्यक आहे. एकीकडे कर आकारणी करून महसूल मिळवायचा आणि दुसरीकडे विक्री केंद्रांवर विविध निर्बंध लादून उपलब्धता कमी करायची. यामुळे ग्राहक आणि व्यापारी दोघांमध्ये संभ्रम निर्माण होतो. स्थानिक पातळीवर अनेक नागरिकांचे असे मत आहे की उपलब्धतेतील अडचणीमुळे काही विक्रेत्यांकडून सिगारेटची जादा दराने विक्री होत आहे. परिणामी ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असून शासनाच्या महसूलपेक्षा काळा बाजार आणि अवैध विक्रीला खतपाणी मिळण्याची शक्यता वाढते. तज्ज्ञांच्या मते तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार, कर्करोग आणि इतर अनेक गंभीर आजारांचा धोका सिगारेटच्या सेवनामुळे वाढतो. त्यामुळे शासनाने जनजागृती, आरोग्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियानांवर अधिक भर देणं आवश्यक आहे. याच अनुषंगाने मोबिन मुल्ला यांनी युवकांना महत्त्वाचे आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की कोणतेही व्यसन सुरुवातीला आकर्षक वाटते, पण त्याची किंमत आयुष्यभर मोजावी लागू शकते. त्यामुळे युवकांनी सिगारेट, दारू आणि इतर कोणत्याही व्यसनांपासून दूर राहावे. निरोगी शरीर, मजबूत मन आणि आर्थिक स्थैर्य हेच खरे यश आहे. सिगारेट विक्री, कर आकारणी आणि उपलब्धता या विषयावर शासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी. तसेच व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. मोबिन शौकत मुल्ला आष्टेकर, सामाजिक कार्यकर्ते. नमस्कार, जय भीम. मला सोशल मीडियावर अनेक पानपट्टीवाल्यांच्या, छोट्या टपरीवाल्यांचे अनेक मेसेज आले आणि प्रत्यक्षात याचा मी देखील अनुभव घेतलेला आहे. कोल्हापूर जिल्हा असेल आणि किंवा संबंध महाराष्ट्रात असेल, पण सिगरेट देखील उपलब्ध होत नाही. त्या सिगरेटवर जवळपास शासनाचा अनेक टक्क्याचा कर त्या सिगरेटच्या माध्यमातून शासनाला मिळत असतो. दारूमध्ये आज भेसळ आहे, त्याच्याकडे कोण दुर्लक्ष करणार नाही, पण सिगरेट ही सर्वसामान्य माणसाला लिगल आहे. आणि सिगरेट ही माझ्यामध्ये मुंबईत हजारो कोटी टन सिगरेट या राज्यात आणि या देशात दिवसभरात खपली जाते. पण प्रत्यक्षात या 8-15 दिवसाचा जर आपण सेल आउट बघितला तर सिगरेटचा सेल अत्यंत कमी प्रमाणात झालेला आहे. का तर या सिगरेट चोरून विकल्या जात आहे. का चोरून विकायचं कारण का बेकायदेशीर आहे, इलिगल आहे. याची जबाबदारी कोण घेणार? याचं नुकसान झालं आहे. याचं जे कर शासनाच्या पानपट्टीवाल्यांचं, छोट्या छोट्या टपरीवाल्यांचं नुकसान झालं आहे, याची भरपाई कोण देणार? मी आज सकाळी सिगरेट पिताना एक फोटो टाकला आणि त्यावर माझं मत व्यक्त करायचा प्रयत्न केला. पण आज सिगरेट देखील बाजारात उपलब्ध होत नाही. तरी का काय दुसऱ्या तांदळाचा नाही, सिगरेट जर अलाउड असेल आणि लिगल असेल तर ती सिगरेट उपलब्ध होणं गरजेचं आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या पानपट्टिकांच्या नरड्यावर पाय आणण्याचं काम तुम्ही करताय, याची देखील प्रशासनाने घ्यावी. एवढं सांगतो, थांबतो. जय हिंद, जय भीम.